ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे। ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये हल्ला झाल्याची घटना घडली। पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी लक्ष्मण हाके जात असताना त्यांच्यावर अहिल्यानगरमध्ये हल्ला झालाय। या हल्ल्यात लक्ष्मण हाके हे सुखरूप बचावले असून त्यांच्या वाहनाचं मोठं नुकसान झालं। मात्र या घटनेची पोलिसांनी तात्काळ दखल घेत लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या 3 हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली असून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत। याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी याबाबत माहिती दिली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। आज साधारणतः 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान ओबीसी नेते श्री लक्ष्मण हाके हे दौंडकडून पाथर्डीकडे जात असताना नगर तालुक्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत होते आणि नाश्ता करून परत जात असताना काही इस्मांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना सुखरूप त्या ठिकाणाहून बाहेर काढलं आणि जे हल्लेखोर आहेत त्यापैकी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे।